कधी असं वाटतं का, घरात सगळं आहे पण समाधान नाही, पैसा आहे पण शांती नाही, लोक आहेत पण प्रेम नाही, आणि सर्वात मोठं म्हणजे काहीतरी अज्ञात संकट सतत तुमच्या घराभोवती फिरतंय असं वाटतं. जर तुमच्या आयुष्यातही असं काही चालू असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचा एक असा उपाय जो हजारो लोकांनी करून पाहिला आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडलेत. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात संजय नावाचा एक साधा माणूस राहत होता. त्याचं कुटुंब, त्याची पत्नी, 2 मुलं सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक घरात संकटाची मालिका सुरू झाली. व्यवसायात मोठा तोटा, मुलगा आजारी पडला, पत्नी सतत तणावात, घरात भांडणं सुरू झाली. संजय पूर्णपणे तुटून गेला होता. एक दिवस तो गावातील एका वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला, काका, माझं सगळं संपत चालले, काहीतरी उपाय सांगा. त्या वृद्धाने शांतपणे एकच वाक्य सांगितलं, स्वामी समर्थांचा एक उपाय कर आणि श्रद्धा ठेव. तो उपाय खूप सोपा होता, पण त्यामध्ये होती खरी श्रद्धा. दररोज सकाळी उठून घरात स्वच्छता करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून 11 वेळा मनापासून म्हणायचं, ओम श्री स्वामी समर्थ. पण फक्त मंत्र म्हणायचा नाही, त्यासोबत एक गोष्ट करायची होती. दररोज एक छोटं काम, कुणालाही मदत करा, कुणालाही पाणी द्या, कुणाला तरी अन्न द्या, किंवा फक्त एखाद्याला हसून बघा. संजयने हा उपाय सुरू केला. पहिला दिवस काही फरक नाही, दुसरा दिवस शांतता जाणवली, तिसरा दिवस मुलाची तब्येत सुधारली, आणि 11 दिवसांनी जणू काही सगळंच बदललं. व्यवसाय पुन्हा सुरू झाला, घरामध्ये शांतता आली, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनाला शांती मिळाली. मित्रांनो, स्वामी समर्थ कोण आहेत माहीत आहे का? ते फक्त देव नाहीत, ते तुमच्या श्रद्धेची ताकद आहेत, ते तुमच्या विश्वासाचं उत्तर आहेत. आज तुम्हालाही जर वाटत असेल की तुमच्या घरात काहीतरी चुकीचं चाललंय, तर हा उपाय नक्की करा. 11 दिवस, फक्त 11 दिवस, आणि मग स्वतः अनुभव घ्या. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त एक पाऊल श्रद्धेचं टाका, बाकी सगळं स्वामी स्वतः करतील. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भावनिक आणि सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या गणेश क्रिएशन जेजी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.